नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण IDBIच्या असिस्टंट मॅनेजरची जी ॲडव्हर्टिजमेंट PGDBF कोर्सच्या माध्यमातून होणार आहे त्याबद्दल माहिती घेणार आहेत. ॲडव्हर्टिजमेंटची अपडेट एक 2-3 तास तुम्हाला आधी मिळालं असतं, पण पाठीमागे एक व्हिडिओ पूर्ण बनवल्यानंतर असं कळालं की त्याचा साऊंड किंवा रेकॉर्डिंग जी तीच बंद होती. त्यामुळं 30 मिनिटाचा व्हिडिओ झाला पण तो काही रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे तो पुन्हा एकदा 2-3 तासाने बनावं लागतो. मधल्या काळात लाईटही गेली होती. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये ह्या सगळा जो पार्ट आहे तो डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये मी टिपिकली ॲडव्हर्टिजमेंट तुम्हाला वाचून दाखवेल, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये हे का करायचं किंवा का करायचं नाही याबद्दलचे सगळे डिटेल जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. ॲडव्हर्टिजमेंटची ती 2019 याच्या आधी आली होती. PGDBFच्या मागच्या ॲडमध्ये आणि ह्या ॲडमध्ये मोठा फरक आहे. तो काय आहे, कसा आहे, आपण टप्प्याटप्प्याने जे ते आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. लेक्चरची लेंथ जर थोडी वाढली तर तुम्ही 1.5च्या स्पीडनं लेक्चर बघा, सो दॅट मॅक्सिमम पार्ट तुमचा कमी वेळेमध्ये कव्हर होईल. जर असं वाटलं की 1.5च्या स्पीडनं समजायला अवघड जात आहे तर 1.25 किंवा 1च्या स्पीडनं जर बघितलं तरीसुद्धा चालेल. तर आपलं आजचा IDBIचा पार्ट स्टार्ट करत असताना जस्ट आपण सुरुवातीला माहिती जी आहे ते आपल्या सध्या करंट चालू असलेल्या बॅचेसबद्दल घेऊयात. पहिली आपली 9 ऑगस्टला चालू झालेली रेल्वेची जी NTPC ओव्हरऑल मला असं वाटतं की त्यातून एक 100+ सिलेक्शन्स मला काढायचे आहेत. त्यामुळं मी त्याच्यावर जास्त फोकस करून आहे. 35,000 जागांसाठीची ॲडव्हर्टिजमेंट ज्याची प्री एक्झाम झालेली आहे CBT1. आता CBT2 येण्याच्या आधी मार्किंग मुलांचे जे आन्सर की लागणं आणि त्याचे पहिल्यांदा त्याच्याबद्दलचा पाठ झाल्यानंतर ही वाली एक्झाम ऑक्टोबर एंडला अपेक्षित आहे. तर त्यासाठीची बॅच आपली 9 ऑगस्टला आहे. SSC GD त्यामध्ये 25,000 जागा आहेत 10वी पास विद्यार्थ्यांसाठी. ती आपण 16 ऑगस्टला स्टार्ट करतोय. आणि आता जसं ह्या ॲडव्हर्टिजमेंट आल्या की लगेच IDBIची याच्या आधीची ॲडव्हर्टिजमेंट आली होती, त्यानंतर मुलांनी लगेच सांगितलं की ती एक्झिक्युटिव्हची ॲड आली, आम्हाला त्यासाठी बॅच आहे का. तर माझं असं म्हणणं आहे की आपण आपली तयारी जी ते तयारी कंप्लीट करून ठेवली पाहिजे. ओव्हरऑल 4 ते 6 महिन्याचा वेळ सफिशियंट आहे कोणतीही तयारी करण्यासाठी. तर त्या वेळेमध्ये तयारी करून असं एकानंतर एक ॲडव्हर्टिजमेंट येतील. विद्यार्थ्यांचं कधी कधी हेही म्हणणं असतं की ह्या वर्षीच्या IBPSच्या कॅलेंडरनंतर ॲडव्हर्टिजमेंट आहे का. माझं त्याला उत्तर आहे हो, ठामपणे अशा ॲडव्हर्टिजमेंट आहेत. मागच्या 10-12 वर्षामध्ये मी ओव्हरऑल ह्या फील्डमध्ये असल्यानंतर ह्या गोष्टी जेव्हा पाहतो आणि अनुभवतो, एवढं तर जाणवतं की एक्सेप्ट मार्च किंवा एप्रिल 2020 पासून ते जून 2020पर्यंत हा जो 3-4 महिन्याचा वेळ होता, फक्त त्या काळामध्ये ॲड नव्हती. जसं जुलै चालू झालं तसं मागच्या वर्षी NBAची ॲडव्हर्टिजमेंट आली आणि कोणती ना कोणती ॲडव्हर्टिजमेंट ही चालूच असते. तर एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळं ह्यानंतरही ॲडव्हर्टिजमेंट असणार आहेत. म्हणून जर तुम्ही टिपिकली बँकिंग एक्झाममध्ये येत आहेत तर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत एखादी बॅच जितकी कंप्लीट केली पाहिजे. ती आपण बँकिंग निंजा 2.0 आपली बॅच ही 23 ऑगस्टला जिथे स्टार्ट करतोय. निकालाबद्दल बोलायचं झालं तर आपला लेटेस्टवाले जेही निकाल असतील ते मी आता ठरवलेले की याच्यानंतर कंटिन्युअस बेसिसवर तुम्हाला निकाल अपडेट करायचं. तर 150 जागांसाठी आत्ता सारस्वत बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आली होती. त्या 150 जागांपैकी 45+ आपले जे स्टुडंट आहेत हे स्टुडंट फायनल सिलेक्शन जे ते सारस्वत बँकेमध्ये झालेले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे फोटो जे आहेत हे मी तुमच्यासमोर जे ते मांडतोय. असो, आपण अजून इथून पुढे जाऊयात. आपण पहिल्या टप्प्यामध्ये ॲडव्हर्टिजमेंटवर येऊयात की ॲडव्हर्टिजमेंट एक्झॅक्टली आहे काय. बघा, ॲडव्हर्टिजमेंट पहिल्यांदा वरून खालपर्यंत मी सगळा पार्ट हायलाईट केलेला आहे. हायलाईट केलेला सगळा पार्ट तुम्हाला दाखवतो. ॲडव्हर्टिजमेंटला ॲप्लिकेशनची लास्ट डेट 22 ऑगस्ट आहे. ही एक्झाम होईल कशी बघा. पहिल्यांदा IDBI TCS किंवा IBPSच्या माध्यमातून एक्झाम घेईल. एक्झाम घेतली की जेवढ्या काही जागा आहेत 650 गुणिले 3 केलं अंदाजे म्हणतोय मी, तर जवळपास 1900-2000 मुलांना इंटरव्ह्यूला बोलवतील. इंटरव्ह्यूतून सिलेक्ट झालं की IDBI जे आहे, जे विद्यार्थी पश्चिम भारत आणि दक्षिण भारत ह्या साईडचे आहेत त्यांना बँगलोरला पाठवतील ट्रेनिंगसाठी, आणि जे उत्तर आणि पूर्व भारतातले त्यांना पाठवतील नोएडाला ट्रेनिंगसाठी. हे ट्रेनिंगसाठी पाठवलं, त्यांच्याकडून 1 वर्षाची ट्रेनिंग कंप्लीट करून घेतली की त्यांना ॲज अ असिस्टंट मॅनेजर ही जी पोस्टिंग आहे ही पोस्टिंग देण्यात येईल. ह्याचे फायदे काय, तोटे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायच्या आहेत. तर आपल्या विद्यार्थ्यांना बँगलोरमध्ये ट्रेनिंग असेल आणि जे पूर्व भारत आणि उत्तर भारतातल्या विद्यार्थ्यांना नोएडाला असेल. तर मला असं वाटतं बँगलोर हे तुमच्यासाठी चांगलं चॉईस आहे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की बँगलोरचं वेदर जे आहे तो सुदिंग आहे. खूप जास्त उन्हाळा पण नाही, खूप जास्त हिवाळा पण नाही. तर त्यामुळं, आणि त्यातल्या त्यात मणिपालचा कॅम्पस जो आहे तो ट्राईड अँड टेस्टेड आहे. त्या कॅम्पसमध्ये किंवा मणिपालच्या त्या कोर्समधून जो पहिल्यांदा स्टार्ट झाला तो 2008मधून, मी जुन्या मुलांना सांगितलेलं आहे, त्यांच्या मणिपालचं पहिलं टायप हे ICSI सोबत होतं.
त्यांच्या पहिल्या बॅचचा रोल नंबर 1 असलेला मी पहिला विद्यार्थी आहे. तर त्यामुळं त्यांच्या कोर्सेसबद्दलची सगळ्या डिटेल्ड इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. तो सुद्धा पार्ट मी वन बाय वन तुमच्यासोबत शेअर करेल. तर तशी 9 महिन्याची ट्रेनिंग जी तिथं होईल आणि 3 महिन्याची ट्रेनिंग तुम्हाला तुमचं जे काही गाव आहे तिथे तुम्हाला बँकेमध्ये आयडीबीआयच्या ब्रँचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ह्या ट्रेनिंगचा कॉस्ट असेल का, त्याचं उत्तर आहे हो असेल. ह्या बँकेचा बॉन्ड असेल का, तर त्याचंही उत्तर आहे हो, बॉन्ड असणार आहे. ते काय असेल, कसं असेल, आपण पुढे बघूयात. पहिल्यांदा ह्यातला महत्त्वाचा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा पार्ट आपण घेऊन टाकूयात. त्यांनी दिलेलं आहे की बँगलोरमध्ये कोणाकोणाची ट्रेनिंग असेल जे मुंबई, नागपूर आणि पुणे झोनचे आहेत. मुंबई झोनमध्ये महाराष्ट्र आहे का, बाकी नागपूर झोनमध्ये अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, नागपूर. अर्थात सांगण्याचा मुद्दा, महाराष्ट्रातल्या सगळ्या सिलेक्ट झालेल्या मुलांना ट्रेनिंगसाठी बँगलोरला जायचं आहे. पुढे बघा, अजून त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट, वेकन्सी 650 आहेत. एज लिमिट 21 ते 28 आहेत जनरल EWS कॅटेगरीसाठी. OBCसाठी 3 वर्ष जास्त 31 आणि SC ST कॅटेगरीसाठी ते 5 वर्ष जास्त 33 असेल. 650 जागेंचं जे विवरण आहे, ज्यामध्ये अनरिझर्व्ड 265, SC 97, ST 48, EWS 65 आणि OBC 175. राहिलेल्या ज्या जागा आहेत त्या 7 आणि 7, 14 आणि 12, 26 जागा ज्या आहेत ह्या फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी आहेत. तर ओव्हरऑल ह्या पद्धतीने जागा ज्या आहेत त्या असणार आहेत. आता ह्याच्यासाठीचा जो मागच्या वर्षी ह्याच 650च्या ठिकाणी मागच्या जुन्या ॲडमध्ये 2019च्या 600 वेकन्सीज होत्या, आता 650 वेकन्सीज असणार आहेत. एलिजिबिलिटी जी आहेत की तुमचं शिक्षण आणि वय हे 1 जुलै 2021ला कॅल्क्युलेट होणार आहे. मला अजून एक खूप आश्चर्य वाटतं, ग्रॅज्युएट मुलांचं जे अप्लाय करतात, ज्यांना हे सांगितल्यानंतर की तुमचं ग्रॅज्युएशन 1 जुलै किंवा त्याच्या आत झालं पाहिजे, असं सांगितल्यानंतर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये ते देतात की माझं ग्रॅज्युएशन आत्ता 20 जुलैला झालं आहे, मला भरता येईल का. म्हणजे किती स्पष्ट दिलेला असताना सुद्धा हा पहिला अशा लोकांचं मला कुतूहल वाटतं. आणि दुसरे लोक जे वय स्वतःचं कॅल्क्युलेट करू शकत नाहीत, ह्याच्यातून तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ असेल, तुम्हाला तुमचं वय ॲज अ इयर, मंथ, म्हणजे तुम्ही किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे ते सहज काढता येतं. पण तरी पण तेवढे त्याच्यामध्ये सुद्धा आळस करतात. मी अशा प्रश्नाचं उत्तर कधी देत नाहीत, कारण की ग्रॅज्युएट झालेला त्याचा अर्थ आपल्याला तेवढं तरी आलं पाहिजे. तर त्यामुळं ह्या केसमध्ये प्रत्येकाने आपापलं वय किती येतं आहे तेवढं पाहायचं आहे. ठीक आहे, आत्ता सांगितलं जनरलला 28च्या आत पाहिजे, OBCला 31च्या आत पाहिजे, SC ST ते 30च्या आत. या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी 1 जुलै 2021 पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पुढे या. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं कम्प्युटरमध्ये प्रोफिशियन्सी पाहिजे, कोणतं सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे. आणि त्यासाठी 60% अट आहे. 60% तुमचे जेवढ्याही वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल त्या सगळ्या वर्षाचं ॲग्रिगेट पाहिजे. जर तुमचं पहिल्या वर्षी होम सेंटर असेल आणि सेकंड थर्ड इयरचे मार्क कॅल्क्युलेट होत असतील तरीसुद्धा तुम्ही फर्स्ट इयरसुद्धा त्यात घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं तुमचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तिघांचं ॲग्रिगेट, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल चौघांचं ॲग्रिगेट. या पद्धतीनं 60% आलं पाहिजेत. आणि SC ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 55% अशी लिमिट आहे. त्यानंतर 1 जुलै 2021च्या आतच तुमचा निकाल लागलेला पाहिजे, नंतरचा निकाल चालणार नाही. आपण पुढे येऊयात. अजून वयाबद्दलचे लिमिटेशन जसे लागू आहेत बिलकुल त्या पद्धतीनं. फीस जी आहे ती 200 रुपये आहे SC ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना, आणि बाकीच्यांना 1000 रुपये फीस आहे. थोडीशी जास्तच आहे पण आता ॲडजस्ट करावं लागेल. पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जी काही माहिती पाहिजे त्याबद्दल आहे. मी हाऊ टू अप्लायमध्ये खूप जास्त लक्ष घालत नाही. पुन्हा एकदा आपण ग्रॅज्युएट आहोत, हा सगळा पार्ट वाचून आपल्याला कळतं की पहिल्यांदा ॲप्लिकेशन करायचं, खाली पेमेंट फी जी आहे ती ऑनलाईन भरायची, फोटो कोणत्या साईजमध्ये पाहिजे, सिग्नेचर कोणत्या साईजमध्ये पाहिजे, सगळा पार्ट, थंब इम्प्रेशन असेल तर तो कोणत्या याच्यामध्ये पाहिजे, ब्लॅक कलरमध्ये पाहिजे का ब्ल्यूमध्ये पाहिजे, सगळं दिलेलं असतं. तुमचं जी सिग्नेचर आहे ते कॅपिटल लेटरमध्ये नको, हे हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला इथं लिहून तुमचं नाव आणि हा सगळा पार्ट लिहायचा आहे. हा सगळा पार्ट व्यवस्थित दिलेला आहे. त्यामुळे माझं लक्ष जे त्याच्यावर नाही आहे, माझं लक्ष त्याच्यावर नाही. आणि टिपिकली IBPSचा फॉर्म कुणी ना कुणी एकदा भरलेला असतो, तर सेम पॅटर्न तुमचा इथं फॉलो होतो. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स असेल तर टाका. त्या पाठीमागचं कारण असं आहे की इंटरव्ह्यू समजा वर्क एक्सपिरियन्सवर गेला तर एक ॲडेड ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतं. त्यामुळं जर तुम्ही स्पेसिफिकली कोणत्या बँकेत, पतसंस्था, क्रेडिट सोसायटी ह्या कुठेही काम करत असाल तर ते एक्सपिरियन्स टाका. करत नसाल तर बिनकामाचा चुकीचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये लावू नका, कारण की एनी हाऊ एक्सपिरियन्सच्या पोस्टच नाही त्या फ्रेशरच्या आहेत. पण जर वर्क एक्सपिरियन्स असेल तर टाकायला हरकत नाही आहे. ठीक आहे, पुढे. त्याच्यानंतर
महत्त्वाच्या डेट ज्या आहेत त्या फॉर्मची डेट 10 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट 4 सप्टेंबरला आहे. नीट लक्ष द्या. तुम्ही आज सगळेजण बँकिंगची तयारी का करतायत? ह्या एका कारणामुळे करतायत. हे एक महत्त्वाचं कारण आहे त्यासाठी की परीक्षा वेळेवर होतात. आज 10 ऑगस्ट ज्या दिवशी ॲड आली सकाळी आणि 4 सप्टेंबरला तुमची एक्झाम 25 दिवसाच्या आत तुमची सगळी एक्झाम होऊन जिकडे तिकडं आणि ह्याच मंथमध्येच सप्टेंबरमध्येच कधीतरी शेवटपर्यंत निकाल लागू शकतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सुपर फास्ट स्पीडने जे आहेत हे कंप्लीट होऊन जातात. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यातल्या त्यात ट्रान्सपरंट पद्धतीने होऊन जातात. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्ट दिली. एकाच 3 अंदाजे रेशो सांगतोय त्याने दिलेला नाही आहे. त्या रेशोमध्ये इंटरव्ह्यूला बोलवणं, इंटरव्ह्यू कंप्लीट करून घेणं आणि जसं इंटरव्ह्यू झालं तसं तर मुलांचं सेग्रिगेशन करून काही लोक नोएडाला आणि महाराष्ट्रातले लोक खाली बँगलोरला ट्रेनिंगला पाठवून द्यायचं. अशा पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर आहे. सर हा जॉब आहे की कसा आहे? हा प्युअर फुल टाईम परमनंट जॉब आहे. ठीक आहे. अजून एक्झामचा सिलेबस बघा. लॉजिक रिझनिंग, डेटा ॲनालिसिस अँड DI बघा बरं का. 2 पार्ट. लॉजिक रिझनिंग, डेटा ॲनालिसिस अँड DI अँड इंटरप्रिटेशन. म्हणजे लॉजिक आणि DI हे 60 प्रश्न 60 मार्क, इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क, क्वांट 40 प्रश्न 40 मार्क आणि GS 60 प्रश्न 60 मार्क. तुम्हाला विचारलं की सर सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन कोणतं? ऑब्व्हियसली GA आहेच. 60 प्रश्न 60 मार्क. पण रिझनिंगपेक्षा जास्त वेटेज क्वांटचं असू शकतं. त्या पाठीमागचं कारण असं आहे की ह्या 60 प्रश्न 60 मार्कामध्ये अंदाज आहे माझा तो की 10 ते 20 मार्क. माझा अंदाज 20 पर्यंत तसा मी सेफ साईड 10 ते 20 म्हणतो. ह्याच्यामध्ये हा DIचा पार्ट वरती टाकलेला आहे त्यांनी. म्हणजे क्वांट 40 आणि समजा DI 20 ला आलं तर 40 आणि 20 60 होऊ शकतो. समजा DI 10 ला आलं तर 50चा रिझनिंग आणि 50चा क्वांट असू शकतो. फक्त DIचा पार्ट वरती टाकलेला आहे. एकच परीक्षा आहे, प्री मेन्स काहीच नाही आहे. एक्झामला सेक्शनल टाइम लिमिट नाही, ओव्हरऑल टाइम लिमिट आहे 2 तासाची आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 25% आहे. सेक्शनल कट ऑफ एक्झामसाठी आहे बरं का. सेक्शनल कट ऑफ आहे. तर ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक्झामचे सेंटर्स पुढे गेल्यानंतर सांगतो. कॉल लेटर डाउनलोड 27 ऑगस्टपासून पुढे चालू होऊन जाईल कधीतरी. त्यानंतर जर तुम्ही खूप वेळेस कसं होतं की एक्झाम चालू होण्याच्या आधी बाजूला लोक बसलेले असतात आणि शेजारचा व्यक्ती आपल्याकडून आयडिया घेतो की तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे, कधीपासून तयारी करतायत, कोणकोणत्या प्रीमेन्स निघालेल्या आहेत आणि हे बघून आपल्याला उद्युक्त करतो की आपण एकमेकांना दाखवू किंवा तू मला दाखव. तर त्याच्यामध्ये तुमचा आणि बाजूच्या ज्या स्क्रीनमध्ये, बाजूचा म्हणजे डावीकडचा आहे आणि उजवीकडचा आहे, ह्यांच्या आणि तुमच्या स्क्रीनमध्ये जर ह्या 2 तासामध्ये त्यांनी ठरवलेला वेळ जर कॉमन आला तर अशा विद्यार्थ्यांचं असे सगळे विद्यार्थी डिस्क्वालिफाय होतात. म्हणजे मदत घेणारा आणि मदत करणारा दोघं सुद्धा डिस्क्वालिफाय होतात. तर समोरच्या व्यक्तीकडून कसलीही ऑफर असेल की मला दाखव, तर अशा कोणत्याही गोष्टीचा तुम्ही लोकांनी भाव द्यायचा नाही आहे. एक्झाम होईपर्यंत कसल्याच गोष्टीचा याच्या पाठीमागे लागायचं नाही. त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की जर असं काही झालं की तुमचा आणि शेजाऱ्यांच्या मार्कांमध्ये सिमिलर पॅटर्न सापडला तर अशा वेळेला दोघांचेही निकाल डिबार होऊ शकतात. सर भविष्यात असं झालंय का? दरवर्षी होतं. IBPS आल्यापासून दरवर्षी होतं. एखाद्या विद्यार्थ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं सर माझा निकाल असा त्यांनी सांगितलेलाच नाही आहे, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असं दाखवतंय. सर काय झालं असेल? मी त्याला विचारतो कॉपी केली होती का किंवा करू दिली होती का? तो म्हणतो नाही. खरं सांग. हो सर. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना खूप वेळेस जे ते पुढचा पार्ट करता येत नाही, त्यांना इनव्हॅलिड क्रेडेन्शियल म्हणून त्यांना सिस्टममधूनच बाहेर काढतात. त्यामुळं हा पार्ट टाळायचा आहे. प्रोग्रामची जी फीस आहे बघा, आता पहिल्यांदा तुमची एक्झाम होईल, एक्झामपासून इंटरव्ह्यू होईल, तुम्ही IDBIमध्ये सिलेक्ट व्हाल. सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक तर बँगलोरला किंवा नोएडाला दोघांपैकी एका ठिकाणी ट्रेनिंगला पाठवतील. महाराष्ट्रातल्या मुलांना तर बँगलोरलाच पाठवतील. ह्या ट्रेनिंगचा जो कॉस्ट आहे ही बँक बेअर करत नाही. बँक म्हणते 1 वर्षाची ट्रेनिंग घ्यायची आहे, त्या ट्रेनिंगचा कॉस्ट तुलाच द्यायचा आहे. किती आहे ट्रेनिंगचा कॉस्ट? 3.5 लाख प्लस GST एवढा टॅक्स आहे, तेवढा त्याचा कॉस्ट आहे. मग सर माझ्याकडे जर पैसे नसतील तर कसं आहे? तर त्यांनी सांगितलेलं की पैसे नसतील तर आम्ही फायनान्सिंग किंवा लोन ऑप्शन अवेलेबल करून देतो. तर ते एक चांगलं आहे त्याच्यामध्ये. बरं पुढे मग सर याला आम्ही पैसे लावून नोकरी असं म्हणू का? कुणालाही 3.5 लाख रुपये आणून दिले आणि मला नोकरी लावा म्हटलं, ते नोकरी लावत ते पहिल्यांदा लेखी आणि इंटरव्ह्यू पास झाला पाहिजे. ही मणिपालची स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. अराऊंड मागच्या 10-1 वर्षामध्ये माझ्या कडून अराऊंड 5-1 हजार तरी विद्यार्थी असतील ज्यांनी या पद्धतीनं वेगवेगळ्या बँकेची मणिपालची ट्रेनिंग कंप्लीट केली असेल. म्हणून याला तुम्ही पैसे लावून नोकरी हे म्हणूच शकत नाही.
ठीक आहे. तर तुम्हाला लोनचं ऑप्शन पण असेल आणि तुमच्या पगारातून, स्वतःच्या पगारातून ते कट होऊन जाईल. पुढे पगार किती असेल, तर पगार सध्याला मी आता मागच्या बॅचमधल्या मुलांचे ज्या सॅलरी स्लिप मागून घेतल्या होत्या, तर ओव्हरऑल 65,000च्या आसपास ग्रॉस पॅकेज जे ते पडतं. अंदाजे पकडून चला 8 लाखाच्या आसपास स्टार्टिंग पॅकेज आहे. IDBIचं पॅकेज मी आधी सांगितलेलं आहे, हे SBIपेक्षा कमी असतं, पण बाकी नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त असतं. बाकी बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल ह्यांच्यापेक्षा IDBIचे पॅकेजेस जास्त असतात. ठीक आहे. तर 8 लाखाच्या आसपास आहे. जर तुम्ही ते 3.5 लाखाचं लोन घेतलं तर तुम्हाला ते मायनस होऊन जाईल, तुमचं EMI कट होऊन तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. बेसिक पगार 36,000 आहे बरं का त्यापैकी. पुढे समजा हा तुम्ही काय 1 वर्षाची ट्रेनिंग कंप्लीट केली, बँकेत लागलात, तर त्याच्यानंतर तुम्हाला 3 वर्ष थांबावा असा बॉन्ड आहे. बॉन्ड 2 लाखाचा आहे. म्हणजे सर हे पैसे भरायचे आहेत का? नाही. जर तुम्ही 3 वर्षाच्या आत सोडलं तर तुम्हाला हे 3 लाख भरायचे आहेत, अन्यथा फक्त बॉन्ड आहे 3 वर्षाचा. तर सांगण्याचा मुद्दा 1 वर्ष तुमच्या ट्रेनिंगचं आणि 3 वर्ष तुम्हाला हा जॉब 4 वर्ष सोडता येणार नाही. ठीक आहे. सोडायचा असल्यास भुर्दंड राहील. आता अशा वेळेस खूप लोक काय म्हणतात, बापरे एवढं असं यांचं स्ट्रक्चर, आता कशाला अप्लाय करायचं? माझं म्हणणं काय, सिलेक्ट व्हा आणि सिलेक्ट होऊन तुमचा दम दाखवा आणि मग ठरवा की करायचं की नाही करायचं. स्पेसिफिकली अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्या हातात सध्याला एकही जॉब नाही आहे, ज्यांच्या हातात एकही जॉब नाही, ते काय म्हणतील 4 वर्ष कोण थांबणार आहे? अरे पहिले सिलेक्ट तर होऊन दाखव. सिलेक्ट होऊन मग नाही म्हणतो तुला. सिलेक्ट झाल्यानंतर तुला थोडीच म्हणणार की लगेच की तू कर किंवा नको करू, किंवा तुमचा हात धरून तुम्हाला थोडीच बँगलोरला नेणार आहेत की चला 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 म्हणून. नाही. सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपल्या हातात आहे की तो PGDBFचा प्रोग्राम करायचा की नाही करायचा. त्याच्यामुळं त्याचा संबंध इतर येत नाही. चला पुढे या. अजून महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये बघायचा झाला तर ऑलमोस्ट संपत आलं. स्क्राईब, EWS, OBC सर्टिफिकेट कसं आहे, ज्याचा इन्स्ट्रक्शन, डबल फॉर्म भरू नका, डबल बदलात शेवटचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल. कॅटेगरीची सर्टिफिकेट पहिल्यापासून तयार ठेवा. EWS, OBC, PWD ह्या विद्यार्थ्यांनी आपापले सर्टिफिकेट तयार ठेवा. हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्झामचे सेंटर भरपूर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातले सेंटर सांगतो. महाराष्ट्रातले एक्झामचे जे सेंटर्स आहेत त्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर हे महाराष्ट्रातले एक्झामचे सेंटर्स आहेत. एकच एक्झाम आहे, प्री मेन्स नाही आहे. बाकी या ॲडमध्ये ॲज सच नवीन वेगळं काहीही नाही. ज्यासाठी तुम्ही लोक एक आपला USPचा पार्ट आहे, आपण ॲडव्हर्टिजमेंटचं चांगलं डिस्कशन करतो. याच्यामध्ये हा लिहिलेला पार्ट तुम्हाला दिसेल काय. हा लिहिलेला पार्ट मी आधी व्हिडिओ बनवला होता, जो रेकॉर्ड झाला नव्हता, त्यामुळे तो तिथपर्यंत आलेला आहे. आता मी त्याच्यावर पुन्हा एकदा सांगतो बघा. फायनल इयर एप्रिल विद्यार्थ्यांना अप्लाय करता येईल का? उत्तर आहे नाही. 1 जुलै 2021च्या आधीचे ग्रॅज्युएट जे ते चालतील. सर हा जॉब आहे की ट्रेनिंग? हा जॉब आहे, पण हे जॉब झाल्याच्या नंतर ट्रेनिंगला पाठवतात पुढे. आणि जॉब असल्यास परमनंट आहे की टेम्पररी? 100% नाही, 101% हा परमनंट जॉब आहे. बरं, दुसरी गोष्ट त्यानंतर सर मग दुसरं याच्याबद्दल नेमकं तुम्ही कसं सांगाल? हे पहिल्यांदा जॉब म्हणून तुम्हाला सिलेक्ट करतात, मग तुम्हाला ते ट्रेनिंगला पाठवतात. आणि तुम्ही बघा ना, किती भारी गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जॉब लागलेला आहे आणि जॉब लागल्याच्या नंतर तुम्हाला तिथून सांगतायत की पुढचा 1 वर्ष तुम्ही एकदम आरामशीर ट्रेनिंग कंप्लीट करा. म्हणजे माझ्या काळामध्ये 95-96 च्या आसपास पिक्चर होता, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नावाचा. तर त्या पिक्चरमध्ये काजोलला ट्रिपला जायचं असतं. तर ट्रिपला जात असताना अमरीश पुरी सांगताना तिला सांगतो की जा सिमरन, जिले आपली जिंदगी. तो किंवा फरीदा जारल दोघांपैकी एक जण सांगत असेल. हा एक फेमस डायलॉग आहे. तर बँक पण म्हणते की तुमचा जॉब फिक्स झालेला आहे, पुढचं 1 वर्ष जगून घ्या. ॲक्च्युअलमध्ये ही जी मणिपाल ट्रेनिंग आहे, ही मणिपाल ट्रेनिंग तुम्ही कुणालाही विचारा, प्रायव्हेट बँकेतल्या मुलांना विचारा किंवा गव्हर्नमेंटमधल्या विचारा, मणिपालची ट्रेनिंग ही जेन्युइनली चांगली ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग म्हणतोय मी. त्यांचं जे तिथे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आहे, शिक्षणासोबत ते कल्चरल ॲक्टिव्हिटी आहेत, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. आपण जसं वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पुण्याला अभ्यासाला जातो, औरंगाबादला अभ्यासाला जातो, राहतो एकदम जिन्याखालच्या एखाद्या रूममध्ये राहतो, कोंदट रूममध्ये राहतो, जेवणासाठी आपण अशीच वेडीवाकडी कशी तरी मेस लावतो, असलं सिस्टम नाही आहे. राहण्यासाठी तुम्हाला चांगले प्रॉपर बॉईज हॉस्टेल वेगळे, गर्ल्स हॉस्टेल वेगळे, तुम्हाला त्यांचे जे ड्रेस आहेत समजा बऱ्यापैकी ते पूर्ण प्रोफेशनल प्रॉपर तुम्हाला ब्लेझर सहित सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तर त्याच्यानंतर ट्रेनिंगसाठी जुने जे एक्स बँकर मोठमोठ्या बँकांमध्ये ॲज अ DGM GM राहिलेले आहेत, ह्यांच्याकडून तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येते. तर ती ट्रेनिंग खूप चांगली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये
विद्यार्थी घडताना मी पाहिले की जाताना तो कसा होता, बिफोर आणि आफ्टर, ह्या सगळ्या चेंजेस आम्ही मणिपालच्या ट्रेनिंगच्या निमित्तानं मी सांगतो कमीत कमी 4-5 हजार विद्यार्थ्यांचं पाहिलेलं आहे. अजून मासिक पगार मी आता सांगितलं 65,000च्या आसपास, 8-1 लाखापर्यंत पॅकेज जातं. प्रमोशनच्या ज्या संधी आहेत त्या ॲव्हरेज 5 वर्षाला प्रमोशन आहे, पण पहिलं प्रमोशन ग्रेड ए पासून ते ग्रेड बी पर्यंत, असिस्टंट मॅनेजरपासून ते मॅनेजरपर्यंत हे प्रमोशनला फास्ट ट्रॅक प्रमोशन सध्या 4 वर्षाला आहे. बघा, तुमचं 4 वर्ष झाले की तुम्ही फास्ट ट्रॅकला एलिजिबल होतात. ह्याच्या आधी हे 3.5 वर्ष होतं. पुढे IDBI बँक प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट? RBIच्या डेफिनेशननुसार हो, IDBI बँक प्रायव्हेट आहे, पण अजूनही बँकेमधला 49% हिस्सा LICकडे आणि 45%चा हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. तर त्यामुळं अजूनही तुम्ही बघा प्रायव्हेट म्हणजे स्टेटस, RBIचं स्टेटस प्रायव्हेट ठेवून पण मला सांगा बँकेनं SC ST फिजिकली चॅलेंज EWS OBCच्या जागा वेगळ्या कसा काढतात? ह्या कॅटेगरींना वेगळं एज रिलॅक्सेशन कसं काय? काही ना काही त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट फॅक्टर आहे म्हणून आहे. ह्या बँका जर तुम्ही प्रायव्हेट म्हणतायत तर ह्या बँकांचं ॲग्रेशन ICICI, ॲक्सिस, HDFC, कोटक, इंडसइंड ह्यांच्यासारखं एवढं ॲग्रेसिव्ह का नाही? नाही. तुम्ही बघा SBIच्या लेवलनं जॉब आहे हा. इनफॅक्ट मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, ही बँक सोडून जे लोक SBIच्या CBOमध्ये गेले, सर्कल बेस्ड ऑफिसर, तर ते नंतर म्हणतात की आम्हाला IDBIलाच कमी काम होतं, SBIलाच काम जास्त आहे म्हणून. ह्याही पद्धतीचे विद्यार्थी आहेत. आणि हे तितकंच खरं आहे की ह्या स्टेकमधला बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे. दीपम नावाचं याच्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की हो, डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी जे आहेत हे ठरवण्याचं काम दीपमकडे असतं की आम्हाला हा वाला हिस्सा विकायचा आहे. काय कधी त्याबद्दल नाही माहिती, पण विकणार आहेत एवढं तर नक्की आहे. LICने सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्टेक विकला तर कसं होतं? त्याचा आणि तुमच्या रेग्युलर वर्कचा असा डायरेक्ट संबंध येत नाही, इनडायरेक्टली तो संबंध येतो. तुम्ही आणि तुमचं काम रोजच्या रोज ब्रँच ॲक्टिव्हिटीज त्या चालू ठेवायचं आहे, दॅट्स इट. त्यामुळं असा काही खूप मोठा फरक जो आहे तो इमिजिएट नियर फ्युचरमध्ये पुढच्या 5-10 वर्षांमध्ये बँकेचं कल्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलायला सुद्धा खूप वर्षांचा वेळ जो आहे तो जाऊ द्यावा लागतो. ॲक्सिस बँक जसं UTI पासून ॲक्सिस झालं, डे 1 मध्ये चेंज झालं का नाही? त्याला एक कालखंड गेला, एक 10 वर्षाचा काळ गेला ज्याच्यामध्ये बँक जी तेवढी ॲग्रेसिव्ह झाली. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या ज्या प्रायव्हेट बँका किंवा छोट्या बँका होत्या, बँक ऑफ राजस्थानसारखी, सांगली बँकेसारखी बँक, ज्यांना ICICI बँकेने घेतल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये ॲग्रेशन खूप हळू चाललं. तर बँकेचं एखाद्या कल्चर जरी बदलायचं असेल तर ते कल्चर अचानक उद्यापासून हे चेंजेस हे जमत नाही, ते चेंजेस हळूहळू आणावं लागतात. तर इमिजिएट नियर फ्युचरमध्ये असं काही खूप मोठा फरक जो आहे त्यांच्या वर्क कल्चरमध्ये जे ते होणार नाही आहे. सर मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न फॉलो करावा का? त्याचं उत्तर आहे नो, नाही. मागचा पेपर पॅटर्न बिलकुल फॉलो करायचं नाही. मागची जी ॲड होती ती IBPSनं घेतलेली नव्हती. IDBIच्या PGDBFची ॲड IDBIनं घेतली, TCSनं घेतली नव्हती. ती ॲडव्हर्टिजमेंट दुसऱ्याच एजन्सीकडे असावी. मागच्या वर्षी IDBIचं असिस्टंट मॅनेजर आणि IDBIचं एक्झिक्युटिव्ह ह्या ज्या 2 ॲडव्हर्टिजमेंट होत्या त्या TCSकडे होत्या. त्याच्यामुळं मागचे PGDBFचे पेपर बघू नका. हे पेपर बघू नका, काय कामाचे नाही आहेत. आणि कट ऑफ पण बघू नका. तसं मी तुम्हाला दाखवतोय की मागचा कट ऑफ किती होता. हा घ्या कट ऑफ तुमच्यासमोर. हा बघा, जनरल EWS OBC SC ST, इंग्लिश GA LR क्वांट आणि टोटल 200 पैकी कट ऑफ आहे. आणि हा सेक्शनल कट ऑफ आहे. सगळं तुमच्यासमोर आणून ठेवलेलं आहे. पण हा कट ऑफ फॉलो करू नका, कारण की होईल कसं, ही एक्झाम IBPSकडे नव्हती. यांच्या इंग्लिशमध्ये ग्रामरचं ओरिएंटेशन जास्त होते, ह्यांच्यामध्ये GKचे प्रश्न जास्त होते, ह्यांच्यामध्ये डायग्राम कॉलेज आहेत, नॉन व्हर्बल डायग्राम, पेपर कटिंग, पेपर फोल्डिंग हे क्वेश्चन होते. आणि क्वांटमध्ये सगळं अरिथमॅटिक होतं. पण आता एक्झाम IBPSकडे आहे म्हणून हा कट ऑफ धरून मॉक टेस्ट दिल्या आणि समजा मॉक टेस्टमध्ये 80 मार्क आले तर लगेच टेन्शनमध्ये येऊ नका की 140चा कट ऑफ आहे म्हणून. हा वाला जो कट ऑफ होता हा नॉन IBPS पॅटर्नच्या सोप्या पेपरचा होता. IBPSचा पॅटर्न ह्याच्यापेक्षा किंचित अवघड येतोच. ठीक आहे, त्यामुळं ह्या कट ऑफकडे सुद्धा पाहायचं नाही, फक्त तुमच्या रेफरन्ससाठी दिलेला आहे. दुसरं, कारण की ॲड त्यावेळेला त्यांनी घेतलीच नव्हती. मागच्या 2019ला 3 ॲड आल्या होत्या बघा. 2019ला 3 ॲड आल्या होत्या. IDBI एक्झिक्युटिव्ह, IDBI असिस्टंट मॅनेजर आणि तिसरी आली होती IDBI ही असिस्टंट मॅनेजर PGDBF. तर मागच्या वर्षी TCSनं बघा ह्या 2 घेतल्या होत्या, ही नव्हती घेतली. पण ह्या वेळेला ह्या ज्या 2 ॲड आलेल्या आहेत ह्या TCS घेणार आहे. सर मग ही विदाऊट
मणिपाल ट्रेनिंगवाली ॲड येणार आहे का? अजून तरी लगेच नाही आहे. सध्या त्यांनी जी ॲड काढली ती ही काढली आणि PGDBF वाली अशा 2 ॲड काढलेल्या आहेत. ही वाली विदाऊट मणिपालवाली येणार आहे का नाही माहिती, पण मागच्या वर्षी आली होती. अजून सर अजून बघा, पगार झाला प्रायव्हेट होणार आहे का, LIC इथपर्यंतचा पार्ट झाला. इकडे बघा, मागच्या मणिपाल ट्रेनिंगमध्ये मुलं फेल होतात का? मणिपाल ट्रेनिंगमधून मुलं फेल होत नाहीत. फक्त खूप एक्स्ट्रा उद्धटपुरा असतील बिनकामाचे आणि तिथे जाऊन काही धिंगाणा करणारे असतील मणिपालमध्ये, अशांनाच डिबार करतात. असा विद्यार्थी 3-4 बॅचमधून एखादा असतो आणि आपण, मला असं वाटतं, त्या कॅटेगरीमध्ये नसावेत. आपल्याला जॉब पाहिजे, आपण जसं राहायचं तिथं राहूयात. दुसरी गोष्ट, ह्या मणिपाल ट्रेनिंग मी आता सांगितलं होतं ते तुम्हाला बँकर्सच्या माध्यमातून दिली जाते. खूप चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग असते. 3-3 महिन्याचे 3 सेमिस्टर तिथं होतात, 9 महिने, आणि राहिलेले 3 महिने बँकेमध्ये होतात. ह्या पद्धतीनं आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये जनरल बँकिंग, पहिल्या 3 महिन्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, दुसऱ्या 3 महिन्यामध्ये जनरल बँकिंग आणि तिसऱ्या 3 महिन्यामध्ये एखादा स्पेशलायझेशन देऊन या पद्धतीने शक्यतो ट्रेनिंग असते. बँक टू बँक ह्या गोष्टी डेफर होऊ शकतात. तिथल्या फॅसिलिटी म्हणलं की चांगले, सेफ, सेक्युअर मुलांचे आणि मुलींचे सेपरेट हॉस्टेल. त्यानंतर मी ॲक्टिव्हिटी सांगितल्या, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सगळ्या होतात. ॲज इफ तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये, तुम्हाला माहिती की तुम्हाला नोकरी लागणार आहे आणि तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. या पद्धतीनं आहेत. जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था एकापेक्षा एक चांगली आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं स्नॅक्स आणि पुन्हा रात्रीचं जेवण, सगळ्या गोष्टी आहेत. जेवणामध्ये व्हेज, नॉनव्हेज सगळ्यांचं कॉन्टेंट जे आहेत ते आहे. आठवड्यातून 3 ते 4 वेळेस नॉनव्हेज अनलिमिटेड मिळतं. मी एवढं डिटेलमध्ये का सांगतोय, कारण की उद्या चालून फॉर्म भरायला आणि अभ्यास करायला कुणासाठी काय मोटिवेशन असेल हे सांगता येत नाही. 4 वेळेस नॉनव्हेज मिळतं म्हणलं की काही जण 8पासूनच 24 तास अभ्यासाला लागतील. त्यामुळं प्रत्येक गोष्ट सांगणं तुम्हाला आवश्यक आहे. असो, सेलिंग किंवा टार्गेट्स किती प्रमाणात आहेत इंडिव्हिज्युअल नाही, पण ओव्हरऑल ब्रँच टार्गेट्स आहेत. पण ते एवढे ॲग्रेसिव्ह नाही जेवढे की ICICI, ॲक्सिस, HDFCचे आहेत. पोस्टिंग कुठे मिळेल? ही मुंबई बेस्ड बँक आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यातल्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळायला मला वाटत नाही की त्रास होईल. मागच्या बॅचेसच्या सगळ्यांना, जेवढे काही मुलं झाले होते, एक्झिक्युटिव्ह असो की असिस्टंट मॅनेजर असो, प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यातच पोस्टिंग मिळालेली आहे. त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक किंवा प्रायव्हेट बँकेतल्या मुलांनी अप्लाय करावं का? प्रायव्हेटमधल्या अशांनी ज्यांनी स्वतः आधी मणिपालची ट्रेनिंग कंप्लीट केलेली आहे, करू नका. पण जे प्रायव्हेटमध्ये ज्युनियर ऑफिसर म्हणून लागलेले बघा, NIT मधून वगैरे ज्युनियर ऑफिसर किंवा सिनियर ऑफिसर, अशांनी अप्लाय करा. कारण की तुम्हाला तिथून असिस्टंट मॅनेजर व्हायला खूप वेळ लागतो, 5-5 वर्षाचा वेळ लागतो. हे एका एक्झाममधून होऊन जातं. आणि दुसरं, कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुलांनी अप्लाय करावं असं मला वाटतं, कारण की तिकडच्या ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज खूप स्लो आणि हळूहळू आहेत. त्यामुळे तुम्ही करायला हरकत नाही. जॉबसाठी स्टेट कोटा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. जॉबसाठी कसलाही स्टेट कोटा नाही. आणि प्रमोशन होत कुठपर्यंत जाता येतं? तर असिस्टंट मॅनेजर ग्रेड A हा जो आहे, हा उद्या चालून मॅनेजर ग्रेड B होतो. तो पुढे चालून AGM होतो, DGM होतो, GM होतो, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत जातो. असिस्टंट मॅनेजर जो आहे तो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत जाऊ शकतो. GIB CIB इन्क्रीमेंट होते का? तर हो, इन्क्रीमेंट होते, जी की प्रायव्हेट बँकेमध्ये होत नाही. आणि GIB CIB प्रमोशन होतं का? प्रमोशनचा फायदा होतो का? तर हो, 101% त्याला सुद्धा जे तो फायदा होतो. तर या पद्धतीनं ओव्हरऑल जी आहे या बँकेची ॲडव्हर्टिजमेंट आहे. मला माहिती आहे तुमच्या मनामधले डाऊट जे आहेत की बँक अशी आहे का, बँक तशी आहे का, प्रायव्हेट होणार आहे का, गव्हर्नमेंट आपला हिस्सा विकणार आहे का, हा खूप पुढच्या मुद्दा आहेत. जर तुमच्याकडे ह्या घडीला एकही जॉब हातामध्ये नसेल, ह्या मुद्द्यांबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. पण कधी? ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या हातामध्ये हा जॉब घ्या आणि मग ठरवा की करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. मी बऱ्यापैकी माझ्या काळामध्ये ज्यावेळेस मी तयारी करताना केलेलं आहे, मी त्याच वेळेस ठरवलेलं आहे पहिल्यांदा ते मिळवायचं आणि मग वाटलं तर करायचं, नाही तर नाही करायचं. तर त्याच्यानंतर, कारण की एनईओ त्यांचे वेटलिस्ट निघतच असतात, त्याच्या पुढच्या मुलांना जे तो संधी जी ती संधी मिळतच असते. त्यामुळं ह्या पद्धतीनं बाकी ओव्हरऑल आपल्या आजच्या व्हिडिओचा कॉन्टेंट जर आवडला तर मला असं वाटतं त्या मेहनतीसाठी एक लाईक पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्ही 2 वेळेस बनवलेला आहे. पहिल्यांदा बनवला, इथपर्यंतच ह्याच पद्धतीनं हाच कंटेंट सांगितला होता, तो दुसऱ्यांदा बनवावा लागला. ह्या गोष्टीसाठी मेहनत, जुन्या विद्यार्थ्यांना कॉल, मेसेजेस, सॅलरी स्लिप घेणं, PDF पूर्ण वाचणं मोठा भाग आहे. तर त्यामुळं होपफुली जर आवडला असेल तर हक्काचं लाईक जे ते दिलंच पाहिजे. बाकी तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स कमेंटमध्ये टाका. पहिल्या 2-3 दिवसामध्ये जेवढे जास्तीत जास्त कमेंटला रिप्लाय देता येईल मी तेवढे रिप्लाय देईल. खूप खूप धन्यवाद.